नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर। आज आपण आलो आहोत पुण्याच्या जेएम रोडवर एक खूप प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी, जंगली महाराज मंदिर। शहराच्या मध्यभागी असलेले हे ठिकाण खूपच शांतता देणारे आहे। खरं तर जंगली महाराज यांचं खरं नाव सद्गुरू श्री जंगली महाराज असं होतं। ते खूप साधं आयुष्य जगायचे आणि बहुतांश वेळ जंगलात एकांतात ध्यान करत असत। म्हणूनच लोकांनी प्रेमाने त्यांना जंगली महाराज असं नाव दिलं। ते दत्त संप्रदायाचे संत होते आणि त्यांच्या शिकवणीमुळे अनेक लोकांना जीवनात मार्गदर्शन मिळालं। हे मंदिर शांतता आणि सकारात्मक ऊर्जेसाठी ओळखले जाते। विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यापारी सगळेच लोक मनशांतीसाठी येथे येतात। पुण्यातील एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र म्हणून हे ओळखले जाते। अनेक लोकांचे म्हणणे आहे की येथे मनापासून प्रार्थना केल्यास मानसिक ताण कमी होतो, कामात यश मिळते, तसेच मनशांती मिळते। मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर जेएम रोडवरची वेगळीच एनर्जी जाणवते। शॉप्स, कॅफे, लोकांची गर्दी, पण तरीही मंदिरामुळे एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब राहते। पुण्याला आलात तर जेएम रोडवरती जंगली महाराज मंदिराला नक्की भेट द्या। हे मंदिर पुण्यातील अतिशय गजबजलेल्या आणि प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे। आता फार जणांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे या मंदिराच्या जवळच प्राचीन लेण्या आहेत। या लेण्या खूप जुन्या आहेत आणि ध्यान, साधना यासाठी ऋषीमुनी वापरत असावेत असं मानलं जातं। आज शहर वाढलंय, पण या लेण्या अजूनही पुण्याच्या इतिहासाची साक्ष देतात। पाताळेश्वर लेणी मंदिर म्हणून हे ओळखले जाते। या लेण्यांची वैशिष्ट्य अशी आहेत की या एकाच दगडामध्ये कोरलेल्या आहेत। आत शिवलिंग, नंदी, गणेश व इतर देवतांची सुद्धा शिल्पे आहेत। गर्भगृह, मंडप, स्तंभ सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे। हे मंदिर 8व्या शतकातील असून राष्ट्रकूट काळातील असावे असे मानले जाते। जर तुम्हाला दर्शनासाठी जायचं असेल तर साधारणपणे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दर्शनाची वेळ आहे। सोमवारी आणि महाशिवरात्रीला इथे विशेष गर्दी असते। जंगली महाराज मंदिर हे संतांचे समाधी स्थान आहे। तसेच पाताळेश्वर लेणी अगदी शेजारीच असल्यामुळे एकाच वेळी दोन्ही ठिकाणांचे दर्शन सहज होते। या मंदिराची खास गोष्ट अशी आहे की शहराच्या मध्यभागी असूनही खूप शांत आणि थंड वातावरण येथे जाणवते। पुण्यातील सर्वात जुनी आणि प्राचीन लेणी म्हणून हे ओळखले जाते। शिवभक्तांसाठी खूपच पवित्र स्थळ म्हणून हे मानले जाते। इतिहासातील पुरातत्व आणि भक्ती यांचा सुंदर संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो। पुण्याच्या गजबजलेल्या ट्रॅफिक मधून जर मनशांती हवी असेल ना, तर ह्या लेण्यांना एकदा तरी भेट नक्कीच द्यायला पाहिजे।